निवडणुकीसंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। निवडणुकीसंदर्भात मुंबईमध्ये आता निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे, तर उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवावी, राजकीय पक्षांच्या निवडणूक आयोगाला अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। सुट्ट्यांच्या दिवशी मतदान नको, यासोबतच उकाड्यावर सुद्धा पर्याय हवा, अशा सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय निवडणूक आयोग सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्यामधील काही अधिकारी जे आहेत ते या सगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहेत। त्यामध्ये आता ही बैठक झाली आणि यामध्ये उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवावी, राजकीय पक्षांच्या निवडणूक आयोगाला अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। शिवाय सुट्टीच्या दिवशी मतदान नको आणि उकाड्यावर सुद्धा पर्याय हवा, असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान नेमक्या काय या सविस्तर सूचना असतील आपण जाणून घेऊयात। उमेदवार खर्च मर्यादा ही 15 लाखांपर्यंत वाढवावी, अशी शिंदे गटाने सूचना दिली आहे। शिवाय ज्येष्ठ मतदारांना मतदानादरम्यान सुविधाही देण्यात याव्यात। विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूचना आहे। शिवाय निवडणूक खर्च मर्यादा ही 40 लाख करावी, ही त्यांचीही मागणी आहे। सरकारी दरानुसार आता ही जाहिरात देण्यात यावी। शिवाय भाजपने सूचना केली आहे, मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशी नसावा। मतदान केंद्रांवर मोबाईल बॅग ठेवायची सोय असावी। शिवाय 1,500हून कमी मतदार संख्येचा बूथ सुद्धा असावा, अशाही सूचना भाजपने निवडणूक आयोगाला केल्या।